महिलांसाठी खास भन्नाट किचन टिप्स। नंबर 1. भाजी खूप खारट झाली असल्यास त्यात 1 चमचा दही घालून पहा, भाजीतील अधिक मीठ दह्यामुळे कमी होते। नंबर 2. भाजी खूप मसालेदार झाली असेल तर त्यात 1 चमचा तूप टाकून पहा। नंबर 3. फ्रीजमध्ये झटपट बर्फ बनवण्यासाठी पाणी हलके गरम करा आणि मग ते गोठण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या। नंबर 4. मिरची कापल्यानंतर अनेकांच्या हाताला जळजळ जाणवते, अशा वेळी मिरची कापण्यापूर्वी हाताला थोडे तेल किंवा तूप लावा। नंबर 5. रस्सा भाजीमध्ये मीठ जास्त असल्यास पिठाचा मोठा गोळा घाला, त्यामुळे त्याचा खारटपणा पिठात शोषला जाईल, नंतर हे पीठ काढा। नंबर 6. मसाले भात किंवा पुलावमध्ये ताजे मटार वापरताना मटारच्या दाण्यांना थोडा तेलाचा हात लावावा, यामुळे हिरवा रंग व आकार कायम राहतो, शिवाय मटार लवकर शिजतात। नंबर 7. पुलाव करताना भात ओलसर झाल्यास जाळीवर किंवा चाळणीवर काढून त्यावर सर्व बाजूने ब्रेडच्या स्लाइस ठेवाव्यात, वाफ शोषली जाऊन भात मोकळा होतो। नंबर 8. हिरव्या भाज्या शिजवताना 1/4 चमचा साखर घातल्यास भाज्यांचा रंग चांगला राहतो। नंबर 9. कोबी बनवताना त्यात 2 चमचे दूध आणि मीठ घातल्यास कोबीचा रंग पांढरा राहतो। नंबर 10. गरम मसाला इतर मसाल्यांमध्ये न घालता गॅस बंद करण्यापूर्वी 5 मिनिटे आधी गरम मसाला घाला, म्हणजे भाजीला खमंग वास येतो आणि भाजी अतिशय चविष्ट बनते। नंबर 11. कांद्याची ग्रेव्ही तयार करताना कांदा तळायला बराच वेळ लागतो, पण कांद्यामध्ये चिमूटभर मीठ आणि हळद घातल्यास कांदा काही वेळातच चांगला तळला जातो। नंबर 12. भाकरी तुटू नये किंवा पोळीसारखी एकसारखी व्हावी म्हणून हे पीठ कोमट पाण्यात भिजवून भाकरीचे पीठ चांगले मळून घ्या। नंबर 13. ढोकळा बनवताना जास्त हळद घातल्याने हळदीला हीट मिळाल्यानंतर त्याचा रंग डार्क व्हायला सुरू होतो, म्हणून हळद कमीच घालावी। नंबर 14. जर तुमची खीर खूप पातळ झाली असेल तर त्यात 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घाला, खीर घट्ट आणि चवदार बनते। नंबर 15. शेवभाजी करताना त्यात मॅगी मसाला घाला, यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते। नंबर 16. रायता बनवताना त्यात पुदिन्याच्या पानांची वाळलेली पावडर घातल्यास खायला खूप चविष्ट होईल, किंवा रायता सर्व्ह करण्यापूर्वी तुम्ही त्यात हिंग, जिरे आणि तिखट टाकू शकता, असे केल्याने चव खूप छान लागते। नंबर 17. ड्रायफ्रुट्समध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2 ते 3 लवंग टाकून ठेवा। नंबर 18. शेंगदाण्याची चटणी करताना त्यात कढीपत्त्याची पाने घाला, चव खूप छान येते। नंबर 19. वरण चविष्ट बनवण्यासाठी फोडणी दिल्यावर लगेच झाकण ठेवावे, म्हणजे फोडणीचा वास डाळीत उतरतो आणि डाळ चविष्ट बनते। नंबर 20. खसखस कोणत्याही पदार्थात घालायची असेल तर ती 1 ग्लास पाण्यात भिजत ठेवा, यामुळे पेस्ट मऊ बनते। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आलाच आहात तर सबस्क्राईब करूनच जा। धन्यवाद।